हॅलो चला आपण आकाश लगेच सामना सुरू करा, सुरुवात करा. मॅचला सुरुवात होईल. पहिला सामना गावठाण विपक्ष दिघोडे अशी लढत. या दरम्यान आपण पाहता गावठाणचे बिग सपोर्टर, क्रिकेटचे निस्सीम भक्त, सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ मडवी साहेबांचे ते आगमन. त्यांनाही विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपलंही स्वागत. आदरणीय सुनील शेठ मडवी साहेबांना मी इथे इन्व्हाइट करतो. आपण देखील या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकून गावठाण टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं दिघोडे संघाला. चला ऑफिशियल पंच त्रिमूर्ती हेमंतजी कोळी माहुल, त्याचबरोबर आपण पाहता आमचे शशी मेहर आणि गणेश पाविस्कर घाटकोपर, हे तीन पंच तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. चला लगेच आपण स्पर्धेकडे वळूया, कारण वेळ आपल्याला होईल संध्याकाळी. लवकर सामने सुरू कसे होतील याकडे आपण लक्ष केंद्रित करा आणि डावाला लगेच सुरुवात त्या ठिकाणी करा. सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपलंही स्वागत. सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, गावठाण गावचे. पाणी हवंय, चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ऑफिशियल पंच 2 बॉटल सोबत घेऊन जा. खेळाडूंना पाण्याची गरज आहे. मॅचला सुरुवात होईल. पहिला सामना आजच्या दिवसातला गावठाण विपक्ष दिघोडे. आणि आपण पाहता आकाशच्या संघामध्ये खेळाडू कमी आहेत, तरी देखील मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया. एका बाजूने दिघोडे टीमला देखील शुभेच्छा देऊया लढतीसाठी. 7 संघ घेऊन, 7 खेळाडू घेऊन खरं तर घोट नाईट स्पर्धेमध्ये विशाल जितेकर मैदानामध्ये उतरला होता जावळे संघाच्या अगेन्स्ट, आणि तरी देखील त्या मॅच मध्ये त्याने जावळे संघाला पराभूत केलं होतं. हा इतिहास आपण पाहिला. वेडात मराठे वीर दौडले 7, हे संगीत तुम्ही ऐकलं असं शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी हे गीत. आणि इथे देखील आपण पाहिले 7च खेळाडू आहेत गावठाण संघाचे. आणि समोर दिघोडे संघाची एक तगडी स्टारकास्ट. आणि आपण या मॅचला सुरुवात करत आहोत. जाऊया सामन्याकडे. ऐकूया पहिल्या सत्रामध्ये पहिला आवाज हिंदी भाषेमध्ये प्रभुत्व असणारे तारागावचे आमचे युवा समालोचक अमितजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो. दिघोडे टीम आपला 12 प्रतिनिधी लगेच पाठवा या ठिकाणी. तुमचं पण नाही काय? सबसे पहले सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर मुकाबला जारी है. जय माता दी दिघोडे बनाम गावदेवी गावठाण के बीच में. टॉस जीता है टीम गावदेवी गावठाण ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. 7 खिलाड़ियों को लेकर मैदान के अंदर नजर आते हुए गावदेवी गावठाण के खिलाड़ी आयुष कोहली और सुमित. हॅलो. चला सूरज पाटील या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा. जरी टीम मध्ये नसाल तरी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून खेळाडूंची नावं पोहोचवा. आणि आदरणीय निलेश शेठ पाटील आपण देखील या व्यासपीठावर आपलंही स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी दिघोडे प्रीमियर लीग आम्ही पाहिली होती नाईट फॉर्मॅट मध्ये, आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक निलेश शेठ पाटील या आपण व्यासपीठावर आपलंही स्वागत. सूरज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा आणि खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. एका बाजूने गावठाणचा एखादा एक्स्ट्रा कोणी असेल तर प्रतिनिधी तर आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सूरज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा. आणि गावठाण संघ आपला आकाश एखादा कोण असेल एक्स्ट्रा प्रतिनिधी तर त्याला पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
आणि मी व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांना विनंती करतोय आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत. मी मगाशी म्हटलं क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व क्रिकेटचे निश्चिम भक्त सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही स्वागत. हॅलो निलेश शेठ आपण बसून घ्या. व्यासपीठावरती आपलं स्वागत. आणि आता खेळाडू जॉईन होतात खरं तर गावठाणचे. 9 खेळाडू आहेत. येस, बेस्ट ऑफ लक. 2 खेळाडू कमी आहेत. 9 खेळाडू घेऊन गावठाण संघ मैदानामध्ये दाखल झाला. मी मगाशी देखील सांगितलं गोट नाईट स्पर्धेचा इतिहास. आता या स्पर्धेमध्ये दिघोडे अतिशय ताकदवर संघ, एका विभागातील हे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे ही लढत तुम्हाला चुरशीची पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. डावाला सुरुवात होईल. सामना 5 षटकांचा राहील. 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्यावर राहील. 2 शतरक्षक कमी आहेत. पॉवर प्ले ऑन आहे आणि 2 खेळाडू त्याने फिल्डिंगसाठी घेतले मोह संघाचे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया त्या ठिकाणी अमित जी यांना. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज सुमित मात्रे, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर आयुष कोहली. जरूर 2 खिलाड़ी फील्डिंग के लिए वहां पर दिख रहे हैं. मोह टीम के गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए भूषण गेंदबाजी के लिए तैयार. गेंदबाजी मार्ग पर भूषण आते हुए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सुमित मात्रे के लिए. पहली गेंद फुल टॉस गेंद थी, वहां पर बल्लेबाज समझ नहीं पाया. पहली डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है. जरूर टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला लिया गया. टीम गावदेवी गावठाण आज गुरुवार है, कई खिलाड़ियों की कमी नजर आती हुई टीम में, लेकिन उसके बावजूद भी जरूर टीम कैंसिल नहीं की. कई टूर्नामेंट में एन टाइम के ऊपर कई टीम कैंसिल करते हैं, आयोजनकर्ताओं को काफी भुगतान भुगतना पड़ता है, लेकिन ये टीम ऐसी नहीं है. काफी जबरदस्त टीम आकाशी टकले इनकी कप्तानी में यहां पर खेलती हुई नजर आ रही है. राइट आर्म ओवर द विकेट. फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार रहेंगे. सुमित मात्रे के लिए ये गेंद ब्लॉक कॉल की गेंद फेंकी थी, तू मैं जरूर नजर आया था, लेकिन आयुष कोहली की अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. आखिरी समय में इस गेंद को जरूर इस सिंगल को पूरा करते हुए 1 रन की मदद से अब खाता खोलते हुए नजर आए सुमित मात्रे. पावर प्ले का ये पहला ओवर यहां से जारी है. 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर नजर आते हुए. 1 खिलाड़ी की बात करेंगे काउ कॉर्नर रीजन में तैनात किया गया. 1 खिलाड़ी की बात करेंगे तो लॉन्ग ऑफ की रीजन में तैनात किया गया. अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है भूषण द्वारा. आज जरूर गावठाण टीम को करण मडवी की कमी नजर आती हुई इस मैच में, लेकिन अच्छा प्रदर्शन दिखाते हुए भूषण. पहली 2 गेंदों की समाप्ति हुई, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. फिर एक बार भूषण तैयार. इस बार ये गेंद हल्के हाथों से खेला, गैप सिलेक्शन नजर आता हुआ. गेंद डीप स्ट्रक कवर बाउंड्री लाइन से बाहर. आयुष कोहली के बल्ले से आता हुआ पहला चौका. फिर एक बार भूषण की ये गेंद हेलीकॉप्टर लैंड करेगा. जरूर मैदान के अंदर ही गेंद गिरती हुई. 1 बाउंस गेंद सीमा पार. लगातार का दूसरा चौका. अंपायर का इशारा आता, वाइट से वाइट. बोनस के 5 रन जुड़ जाएंगे टीम दिगोड़े के खाते में. पांच रन इस गेंद के ऊपर मिलते हुए. पहली 2 गेंदों के ऊपर जबरदस्त गेंदबाजी थी, लेकिन उसके बाद लगातार 2 चौके. इस गेंद के ऊपर वाइट प्लस 4, कुल 5 रन मिलते हुए. काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई. कुल टोटल की बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 14 रन. शानदार बल्लेबाजी होती हुई दिगोड़े टीम द्वारा. आयुष कोहली काफी बड़ा नाम है इस दिगोड़े टीम का. इस बार देखिए अच्छी गेंद हल्के हाथों से खेला. जरूर वहां पर खिलाड़ी थे
आकाश टकले, लेकिन गलती होती भी नजर आई। गेंद सीमा पार, चौथा चौका आता हुआ इस ओवर में। मैदान के अंदर सुमित मात्रे षटकार मारला, दिगंबर कोहली यांच्यावर 1000 रुपये। सुमित मात्रे के लिए सुनहरा मौका है, लेकिन यहां से देखिए इस गेंद के ऊपर मिलती हुई है चिकी सिंगल के साथ कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड की बात करेंगे, कुल टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुमित मात्रे यदि छक्का दागते हैं तो दिगंबर इनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। दिगंबर कोहली इनकी ओर से 1000 रुपए का इनाम है सुमित मात्रे इस खिलाड़ी के लिए यदि छक्का दागते हैं। लेकिन आयुष कोहली की क्या जबरदस्त पारी यहां से नजर आती हुई। 4 गेंदों में 13 रनों की पारी आयुष कोहली खेलते हुए नजर आ रहे। एक्स्ट्रास के 5 मिले इस ओवर में। कुल टोटल पहले ओवर के समाप्ति के बाद 19 रन बगैर किसी नुकसान। टीम जय माता दी दिगोड़े, काफी जबरदस्त बल्लेबाजी। नए गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर आते हुए अंकुश टकले। अंकुश टकले की ये गेंद बिल्कुल रिवर्स खेलना चाहते थे आयुष कोहली, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। यहां से ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। जरूर इन दोनों टीमों के एक दूसरे के बारे में काफी जानकारी है, एक दूसरे के साथ कई बार कई मैदानों के ऊपर खेले, एक दूसरे की कमियां जानते हैं, एक दूसरे की जरूर रणनीतियां जानते हैं, और उसी के बावजूद अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। इस बार बल्ले और गेंद का सही से संपर्क हुआ, गेंद सीमा पार जाएगी। 6 रनों के लिए आता हुआ शानदार छक्का। आयुष कोहली की इस मैदान के ऊपर। अंकुश टकले की ये गेंद, फिर एक बार अच्छा शॉट यहां से दिखाई दे रहा है। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। आयुष कोहली के बल्ले से लगातार का ये दूसरा छक्का। हैट्रिक दागते हैं तो अक्षय पाटिल इनकी ओर से 1000 रुपए का इनाम। फिर एक बार अंकुश टकले तैयार होंगे। लेफ्ट आर्म ओवर दी विकेट, रिवर्स खेलने की कोशिश, हवा में गेंद मोह के खिलाड़ी वहां पर थे, लेकिन क्या छूटता हुआ नजर आ रहा है। बड़े खिलाड़ी का क्या छूटता हुआ नजर आ रहा है। जरूर जीवन दान मिलेगा यहां से आयुष कोहली को। 1 रन की मदद से अब टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई 32 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई दिगोड़े टीम द्वारा नजर आ रही है इस मैदान के ऊपर। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर यहां से प्रगति पथ पर अंकुश टकले का। फिर एक बार स्लो ओवर 1, रिवर्स दागने की कोशिश, इस बार सफल बने, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। सुमित मात्रे के बल्ले से आता हुआ ये रिवर्स का चौवा। हॅलो अमित, एक काळ होता सुमित 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असायचा, आज ओपनर, आणि त्याच्यासाठी खरं तरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या दिगोडे संघासाठी संघाकडून खेळताना आज या स्पर्धेमध्ये। आणि काय फटका सजवलाय, स्विच इट रिव्हर्सचा फटका पण त्याच्याकडून पाहिजे। आणि मागे जो झेल सोडलाय मोहच्या क्षेत्ररक्षकाने, खरं तर आयुषचा जो भन्नाट फॉर्म आहे त्याला मात्र जीवबंधन दिलंय। नेक्स्ट बॉल, यावेळेस फॉलो केलं फलंदाजाला, पायामध्ये टाकला हा चेंडू, आणि इथे मात्र आपण पाहताय लेग बायची सिंगल। अमित, लेग बाइज की ये सिंगल मिलते हुए। क्रिकेट में 3 तरह के लोग हमें जरूर अक्सर नजर आते हैं, जो जिसने अच्छा किया है और जो अच्छा करने वाले, और जरूर आने वाले समय में जो अच्छा करते हैं। हाल के समय में जरूर अच्छी बल्लेबाजी होती हुई सुमित मात्रे द्वारा 4 जरूर मिले। ओवर की होती हुई समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन 37 स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 5 ओवर का यह मुकाबला है। जरूर यहां से अब फील्डिंग 38 सर्कल के बाहर नजर आएगी, लेकिन क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है आयुष कोहली और सुमित मात्रे द्वारा। 2 ओवर में क्या जबरदस्त बल्लेबाजी, 37 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इससे पहले सुबह के सत्र में मुकाबला हुआ था पुलिस कर्मियों का और आयोजनकर्ताओं का, 96 बनाए थे पुलिस कर्मियों ने। क्या जबरदस्त बल्लेबाजी हुई थी। गेंदबाजी मार्ग पर बदला होता हुआ नजर आ रहा है। सुनील टकले गेंदबाजी के लिए तैयार है।
देखिए रिवर्स खेलने की कोशिश, इस बार वहां पर खिलाड़ी तैनात किया गया है, सिंगल पूरा किया और सिंगल के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए नजर आ रहे। 38 रन स्कोर कार्ड के ऊपर, काफी जबरदस्त बल्लेबाजी। मैंने कहा था कि ये एक दूसरे के साथ कई बार ये दोनों टीम अपने जरूर कई मैदानों के ऊपर खेल चुके हैं, एक दूसरे की रणनीतियां जानते हैं। इसी के कारण देखिए रिवर्स के लिए तुरंत खिलाड़ी वहां पर तैनात किया, जानते हैं गेंदबाज सुनील भी। इस बार गेंद देखिए जबरदस्त गेंद, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप, ये अंपायर का इशारा था, इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में इजाफा होगा। कुल टोटल 39 रन। ललचा रहे बल्लेबाज को छक्के चौके दागने के लिए, लेकिन ऐसी गेंद जरूर अक्सर बल्लेबाज चूकते हुए नजर आते हैं। इस बार देखिए हवा में गेंद है और कैच वहां पर मिलता हुआ नजर आ रहा है। विकेट का पतंग, बिग विकेट इन द नेट। आयुष कोहली बैक टू पैवेलियन। विकेट मिलता हुआ, ललचा रहे बल्लेबाजों को, हल्की गेंदें फेंक रहे और जरूर जो मैदान से बाहर से गेंदबाजी देख रहे हैं उनको लगता है कि इस गेंदबाज के ऊपर मैं भी जाके छक्का लगाऊंगा, लेकिन मैदान के अंदर जो गेंद हरकत करती है ना, उसके ऊपर किसी को भी वहां पर गेंदबाजी खेलने के लिए काफी मुश्किलें पैदा होती है। ऐसे गेंदबाज है सुनील टकले। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 39। क्रिश कोहली मैदान के अंदर जाते हुए नजर आ रहे। दिगोडे टेनिस क्रिकेट का एक और बड़ा नाम क्रिश कोहली। देखिए पहले ही गेंद को यहां पर भाप लिया था क्रिश ने और गेंद को खेला सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से बाहर गेंद जाते हुए 6 रन। शुरुआत करते हुए क्रिश कोहली, मैंने कहा था ये बड़ा नाम है दिगोडे टेनिस क्रिकेट का, काफी जबरदस्त बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। फिर एक बार सुनील टकले की ये गेंद, रिवर्स लगाने की कोशिश, इस बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। स्कोर कार्ड के ऊपर रन की बात करेंगे तो 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार सुनील यहां से तैयार, ओवर फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला, सिंगल रन पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश, लेकिन क्या जबरदस्त फील्डिंग होती हुई वहां से। 2 रन पूरे होते हुए नजर आ रहे। 2 रनों की मदद से कुल टोटल में इजाफा होगा 47 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। फिर एक बार सुनील टकले तैयार होंगे। इस बार ये गेंद बल्ले के बीचों बीच, काफी लंबा छक्का आता हुआ क्रिश कोहली के बल्ले से। यह आता हुआ इस इनिंग का तीसरा छक्का। तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड की बात करेंगे। कुल टोटल 53 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर दिगोडे टीम। डीजे विपक्ष रोहिंजन दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल आहे। पहिले सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। मोहो आणि रोहिंजन टीमचा कॅप्टन यस अमित। नए गेंदबाज आते हुए आकाश टकले गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। राइट ऑफ ओवर द विकेट, रफ्तार भरी गेंदबाजी होती हुई आकाश टकले द्वारा। काफी जबरदस्त गेंदबाजी, पहली गेंद रफ्तार से फेंकते हुए नजर आए गेंदबाज आकाश टकले। जरूर टीम के कप्तान है और जानते हैं कि अब टीम संकट में, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद 53 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। फिर एक बार आकाश तैयार है। इस बार ये गेंद जरूर हवा में गेंद है, यहां से विकेट मिलेगा। विकेट नंबर 2 मैदान से बाहर। सुमित मात्रे बैक टू पैवेलियन।
आज निवृत्ति पाटिल मैदान के अंदर गेंदबाजी करते समय काफी रफ्तार भरी गेंदबाजी करते निवृत्ति पाटिल, लेकिन आज थोड़ी वक्त की जरूर लेट होते हुए नजर आए और आते ही तुरंत बल्लेबाजी के लिए दौड़ते हुए नजर आ रहे। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे 53 रन, 53 रन है स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन आकाश टकले क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है। कप्तान को जरूर जिस तरीके से अच्छी गेंदबाजी करनी चाहिए वो गेंदबाजी आकाश टकले द्वारा होती हुई नजर आ रही है। फिर एक बार आकाश टकले यहां से तैयार, हवा में गेंद जैसे आए तुरंत मैदान से बाहर जाते हुए नजर आएंगे निवृत्ति पाटिल, बड़ी मछली जाल में फंसते हुए। विकेट नंबर 3 बैक टू पैवेलियन। मोहचे खेळाडू त्याने दोघांनी झेल पकडल्या। पहिली जेव्हा आयुषची झेल सोडली तेव्हा आकाशला प्रश्न पडला तर बोलायचं कोणाला, कारण खेळाडू होता मोहचा, त्याने आयुषचा झेल सोडला होता। इथे मात्र या दोन्ही खेळाडूने झेल पकडला आणि निवृत्तीचा देखील विकेट मिळाला। त्या ठिकाणी आपण पाहता गावठाण टीमला जरूर अब अपने बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर राजा कोहली। एक जमाने में दिगोड़े टीम भी रायगढ़ की सरजमी के ऊपर ताकतवर टीम, काफी ताकतवर टीम नजर आती थी और उस टीम के वेल फिनिशर यानी कि राजा कोहली मैदान के अंदर आते हुए अभी भी अब किस तरीके की बल्लेबाजी करेंगे राजा कोहली, यहां से देखना होगा। आते ही शुरुआत, हवा में गेंद है, फिर एक बार मोह का खिलाड़ी है, इस बार गलती करते हुए नजर आ रहे। राजा कोहली को जीवनदान देना इस मैदान के ऊपर काफी महंगा साबित होगा इस टीम गावदेवी गावठान को, लेकिन वहां पर खिलाड़ी देखिए मोह को खिलाड़ी नजर आता हुआ, कैच छूटता हुआ और गेंदबाज का दिल टूटता हुआ। आकाश टकले क्या जबरदस्त गेंदबाजी फेंकते हुए नजर आ रहे इस मैदान के ऊपर। लगातार 2 विकेट और तीसरे विकेट की भी वहां पर संभावनाएं थी, लेकिन कैच छूटता हुआ नजर आ रहा है। फिर एक बार आकाश टकले तैयार, क्रिश कोहली के लिए गेंदबाजी करेंगे। ये गेंद रफ्तार भरी गेंद, लेकिन यहां से गेंद जाती हुई नजर आ रही है सीमा रेखा के बाहर, बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। क्या जबरदस्त बल्लेबाजी होती हुई यहां से नजर आ रही है टीम दिगोड़े द्वारा। क्रिश कोहली जबरदस्त बल्लेबाजी करते हुए, राजा कोहली जरूर पहले गेंद के ऊपर जीवनदान मिला है राजा कोहली इस खिलाड़ी को। फिर एक बार आकाश टकले तैयार होंगे, अच्छी गेंद, फिर एक बार प्रहार किया गेंद के ऊपर, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा आना यहां से बाकी है। गेंद 4 रनों के लिए जाती हुई, शानदार चौका, लगातार का दूसरा चौका आता हुआ क्रिश कोहली के बल्ले से। कुल टोटल की होती हुई यहां से बढ़ोतरी, कुल टोटल होती हुई 4 ओवर की समाप्ति के बाद 62 रन 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। डीजे अच्छी गेंदबाजी वहां पर आकाश टकले द्वारा, लेकिन अंतिम 2 गेंदों के ऊपर 2 चौवे और अब जरूर टीम की टोटल 62 62 रन। फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर सुनील टकले आते हुए, इस बार हवा में गेंद है, विकेट कीपर गेंद के नीचे और एक और कैच छूटता हुआ, तीसरा कैच छूटता हुआ इस मैच का। और ये दिगोड़े टीम को ऐसे मौके दोगे तो और जरूर ज्यादा से ज्यादा टोटल बनता हुआ नजर आएगा। एक और जीवनदान राजा कोहली को, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 जीवनदान दिए राजा कोहली को। जरूर अभी भी 5 गेंदों का खेल यहां से बाकी है। सुनील फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार, इस बार देखिए बैट का किनारा लगता हुआ, वहां पर खिलाड़ी तैनात किया गया है, सिंगल पूरा किया, दूसरा चुराने की कोशिश क्रिश कोहली द्वारा और 2 रन भी यहां से पूरे होते हुए, 2 की मदद से कुल टोटल में इजाफा होता है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 65 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। जरूर कल के दिन की बात करेंगे, पहला मुकाबला सावलेश्वर सावले बनाम वाघिलीवाड़ा के बीच में था। 103 रन बनाए थे वाघिलीवाड़ा के बल्लेबाजों ने, 106 रन, और सूरज पाटिल का कहर इस मैदान के ऊपर नजर आया था। क्रिश कोहली लगातार का चक्का लगाता हुआ नजर आ रहा है, जबरदस्त बल्लेबाजी होती भी। अपने पारी की बात करेंगे तो यह तीसरा छक्का क्रिश कोहली के बल्ले से। डीजे 8 गेंदों में 30 रनों की पारी खेलते हुए नजर आ रहे क्रिश कोहली। इस बार देखिए फिर एक बार हवा में गेंद है, गेंद के नीचे
वहां पर खिलाड़ी विकेट मिलता हुआ नजर आएगा। क्रिश कोहली 8 गेंदों में 30 रनों की पारी, 9 गेंदों में 30 रनों की पारी खेलकर मैदान से बाहर आते हुए। डीजे इस बार जरूर विकेट मिलता हुआ नजर आया सुनील टकले को। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 71 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी बात करेंगे इस ओवर की तो गेंदे बाकी है यहां से 2। सुनील टकले फिर एक बार तैयार, नए बल्लेबाज प्रणील मैदान के अंदर आते हुए। प्रणील के लिए ये गेंद ललचा दिया था लेकिन संपर्क नहीं यहां से हो पाया, गेंद डॉट होती हुई नजर आ रही है। कुल टोटल 71 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ। फिर एक बार सुनील यहां से तैयार, गेंद और बल्ले का जरूर अच्छा संपर्क, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से बाहर। बल्लेबाज प्रणील के बल्ले से आता हुआ यह शानदार चौका। 5 ओवर की होती हुई समाप्ति। 5 ओवर के समाप्ति के बाद जय माता दी दिगोड़े टीम ने रन बनाए 75 रन और 76 रनों का पीछा करना होगा टीम गावदेवी गावठान को। टीजे रोहिंजन संघ आपण आला असेल तर लगेच टॉस साठी यायचं आहे, कारण पूर्वार्ध संपलं, पहिलं सत्र संपलंय आणि टॉस होणं अनिवार्य आहे। तर चला मोहो संघाचा सुद्धा कर्णधार आणि मग रोहिंजन संघाचा कर्णधार आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे। तो जरूर रन बनाया पहले 5 ओवर में 75 रन और 76 रनों का लक्ष्य रखा है टीम गावदेवी गावठान के सामने। इसके जरूर ये 76 रन किस तरीके से पार किए जाएंगे, इसके आंखों का हाल देखा, आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी कॉमेंटेटर रोशन जी पाटील सर। नक्कीच आयोजकांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे। आयोजकांची खूप मेहनत तुम्हाला पाहायला मिळते। बरेच दिवस या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली जाते। मग मैदानाच्या बाबतीत असेल, अगदी मैदानाला चांगल्या पद्धतीने बनवणं असेल, खेळपट्टी असेल, ट्रॉफीज असतील, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे अगदी चांगलं लक्ष आणि त्या आयोजकांचं मग आमचे राकेश असतील, प्रकाश असतील, त्यानंतर कैलास आहेत, विलास आहे, संजय असतील, त्यानंतर मग तुम्ही सौरभला पाहताय, प्रवीण आहे, शुभम असेल, त्यानंतर आर्यन, अथर्व, आमचे समीर असतील, त्यानंतर गणेश असतील, सर्व आयोजक संदेश असतील, ज्ञानेश्वर गायकर आहेत, अशोक घरत असतील, सर्वांना तुम्ही पाहताय। आणि त्यांच्या बरोबरीने मग आपण पाहिलं तर मग संदीप असतील, आमचे संदीप जाधव आहेत, आणि त्यांच्या बरोबरीने पाहिलं तर मग ग्रामस्थ मंडळ तुरमाले जे सर्व संघ या गावामध्ये खेळत आहेत, त्या सर्व संघांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे आणि त्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आज कालपासून या स्पर्धेला मात्र सुरुवात होताना नक्कीच कौतुक करावं आणि धन्यवाद देऊया आपण या सर्व आयोजकांना। तर चला रोहिंजन संघ उपस्थित झाला बघा, विनंती करतोय मी रोहिंजन संघाला। जय दुर्गा रोहिंजन संघाचा कर्णधार, मोहो संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय। टॉस साठी लगेच आपण संपर्क करायचा। धन्यवाद। आपण टॉसकडे वळूया। टॉस केला जाईल रोहिंजन आणि मोहो। चला गावठाण टीमचा एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज। मॅचला सुरुवात झाली आहे, 76चं टार्गेट आहे। आता करण मडवी टीम मध्ये नाही आहे, हे प्रेशर थोडंसं राहील गावठाण संघावरती, परंतु ही सकाळचं हे सत्र खेळाडूंसाठी, फलंदाजांसाठी ही खेळपट्टी आणि हे मैदान नंदनवन राहिलं आणि अशा विकेटवरती मात्र धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल गावठाण टीमला। नाणेफेकी केली जाईल, मी नाणेफेकी करण्यासाठी विनंती करतोय। आजच्या या दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना असेल। एका बाजूला जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन आणि त्यांच्या समवेत खेळणारा श्री गणेश मीत 11 तुम्ही पाहताय मोहो संघ। तर मी गजानन गायकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। आमचे तुरमळाई गावचे क्रिकेटवर ज्यांचं खूप प्रेम आहे ते आमचे गजाननजी गायकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे।
हेड कॉल केलाय आणि हेड पडतोय. टॉस जिंकलाय रोहिंजन संघानं आणि डिसिजन पेंडिंग आहे आणि खेळाडू येत आहेत. सामना संपल्यानंतर जो डिसिजन अंमल करायचा बघा आपण जाऊया पुढचा आवाज ऐकण्यासाठी आमची रोशनजी पाटील सर यांच्याकडे. 76 चं टार्गेट आणि पहिल्या षटकासाठी निवृत्ती पाटील हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय. पहिला बॉल निर्धाव टाकलाय समोर आपण पाहता आकाशला आणि त्याच्या बरोबरीने अंकुश. आकाश टकले आणि अंकुश टकले ही A1 जोडी गावठाण संघाची मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. यावेळेस लॉफ केला बॉलला, उंच चालला हवेमध्ये, अंतर कमी कापतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल पकडतात त्या ठिकाणी केबल. हा खेळाडू झेल पकडतो. आकाशचा एक मोठा धक्का बसेल या ठिकाणी गावठाण संघाला. 76चं टार्गेट, मोठं आव्हान आणि त्याचा पाठलाग करताना एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं होतं आणि अशा क्षणाला मात्र हा खेळाडू झाला झेलबाद आकाश टकले. टीमला आकाशकडून भरपूर अपेक्षा टीमला होत्या. तो खेळाडू मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 धावसंख्येवरती बाद झालाय. पहिला धक्का पहिल्या ओव्हरमध्ये निवृत्ती पाटील हा खेळाडू आपण पाहता पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये गोलंदाजी करतोय. मागच्या सत्रामध्ये 9 खेळाडू होते. खतर गावठाण संघाचे 2 खेळाडू मोह संघाचे घेत होते फिल्डिंगसाठी आणि प्रचंड दडपण त्या ठिकाणी गावठाण संघावरती होतं आणि तिथून मात्र चांगला स्टार्ट आयुष कोळीने दिला आणि मधल्या कालावधीमध्ये आपण पहिला क्रिश कोळी या फलंदाजाने दर्जेदार फलंदाजी करत मात्र संघाचा डाव सावरला आणि 75 धावांचं टार्गेट सेट केलं. 76 धावांचा पाठलाग करतात. मैदानामध्ये 2 खेळाडू आता. तिसऱ्या क्रमांकावरती सुनील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील अंकुश टकले. 2 भावांची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. हराटा मोर्दोपैकी निवृत्ती तयार. अक्रॉस द लाईन शफल झाले होते. ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त रन्सने सुरुवात होईल. गावठाण संघाची धावफलक ओपन झालंय. पहिली धाव धावफलकावरती लागली आहे. सन्माननीय सुनील शेठ मडवी यांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो. आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत. खरं तर त्यांचा आपण आवाज उल्लेख करू. त्यांचे पिताश्री शांताराम शेठ मडवी यांच्या नावाची कमान तुम्हाला गावाच्या वेशीवरती पाहायला मिळेल. समाजसेवक. ऑन साइड मध्ये हा फटका लो फुल टॉस. फटका भरपूर चांगला मिड विकेटच्या वरून बॉलला ठोकलाय. सुनील टकलेने सीमारेषा पार आलाय दर्जेदार षटकार. आपण जर पाहिला तर अतिशय आक्रमक झाला. मी मगाशी म्हटलं आज करण मडवी टीम मध्ये नाहीये, त्याचा थोडासा ऍडव्हान्टेज दिगोरे टीमला मिळेल. इथे इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या वरून क्रिश कोळीच्या हातामध्ये झेल देतोय खेळाडू सुनील आणि इथे मात्र आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल झालाय. सुनील टकले आणखीन एक फलंदाज बाद होतोय गावठाण टीमचा. दुसरा धक्का बसला. नवीन फलंदाज आपण पाहता भूषण धामापूरकर हा खेळाडू चालला 4थ्या क्रमांकावरती. करण मडवी थोडासा अनफिट आहे. त्याच्याबरोबर आपण पाहिला एका बाजूने दिगोडे संघाचा सूरज पाटील हा खेळाडू देखील थोडासा इंज्युर्ड आहे आणि आपल्या संघातील प्रमुख खेळाडू नसताना देखील दिगोडे संघाने पहिल्या सत्रामध्ये केलेली दमदार फलंदाजी आपण पाहिली. आयुषनं चांगला स्टार्ट दिला. सुमित मात्रे ओपनिंगला आला होता लक फॅक्टर संघाचं आणि त्यानंतर आयुषने केलेली दमदार फलंदाजी आपण पाहिली आणि तदनंतर क्रिश कोहलीने केलेलं आक्रमण आणि इथे मात्र पहिले षटक हे आपण पाहता निवृत्ती पाटीलचं ज्या षटकामध्ये संघाचे 2 प्रमुख खेळाडू बाद झाले. आकाश बाद झाला, सुनील बाद झाला. आता जबाबदारी आली ती म्हणजे भूषणवरती आणि त्याच्या बरोबरीने अंकुश टकले या 2 फलंदाजांवरती. मैदानावरती तुम्ही धावांचा पाठलाग करू शकताय. तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन या मैदानाच्या मध्ये दाखवावा लागेल. फुलर लेनचा बॉल आतली कडा घेऊन बॉल मागे चालला. शॉट फाईन लेगला सिंगलला प्राधान्य देताना हे दोन्ही खेळाडू सिंगल आली आणि बऱ्याच अवधीनंतर आता आपण पाहिला तर अंकुश हा खेळाडू स्टार्टिंग एंड वरती आला. 8 धावा धावफलकावरती. टार्गेट 76चा आहे. अजूनही 68 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी राहील. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गावठाण टीमला प्रयत्न करावे लागतील. या मॅचच्या दरम्यान धावांचा पाठलाग करताना अकूट टप्प्याचा बॉल मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका सजवलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिला स्वतः क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावतील. त्यानंतर सिंगलला डबलमध्ये करबड केलं. 2 धावा आल्या. धावसंख्येत वाढ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती. 2 गडी बाद 10 धावा.
चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये 10 आल्या. अजूनही आपण पाहिलं या मॅचच्या दरम्यान येणाऱ्या 24 बॉल मध्ये 66 रनची गरज राहील ती म्हणजे गावठाण संघाला. दोन्ही अतिशय ताकदवर संघ आपण पाहता जय माता दी दिघोडे आणि एका बाजूने गावदेवी गावठाण अशा दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत. दिघोडे म्हटलं की आपण पाहिलं मयूर शेठ घरत यांचा आम्ही आवाजात उल्लेख करू. गतवर्षी भव्य दिव्य असे दिघोडे प्रीमियर लीग नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक संपूर्ण जय माता दी ग्रुप यांचा आम्ही आवाजात उल्लेख करू. दमदार योगदान त्यांचं राहिलं दिघोडे क्रिकेट संघासाठी. या खरं तर दिघोडे प्रीमियर लीगसाठी जरूर स्पर्धेचा आनंद घेत असेल त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. सेकंड ओव्हरमध्ये आला गोलंदाजी मार्कमध्ये क्रिश कोळी. आयुष माफी असावी आयुष आलाय. खरं तर फार आपण जर मागे गेलो तर ओवळ्याच्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूला बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळाला होता. जबरदस्त खेळ याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि तदनंतर बॉलर म्हणून त्याचा खरं तर एक योगदान राहिलं आपल्या संघासाठी. पण तो आत्ताच्या घडीला संघातला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर ही भूमिका तो साकारतोय. सेकंड ओव्हरमध्ये तो बॉलिंग ट्रॅकवर त्याला समोर आपण पाहत आहे भूषण धामापूरकर या खेळाडूला. 24 चेंडू आणि आता 66 टार्गेट मैदानामध्ये आलंय. बॅकफुटला जात कट करायचा प्रयत्न होता. गती होती चेंडूमध्ये. टप्पा चांगला होता आणि इथे मात्र वेगानं बीट केलंय आयुष कोळीने. फलंदाज भूषणला निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. 66 धाबा येणाऱ्या 23 बॉलमध्ये करायच्या आहेत. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे प्रयत्न ती परमेश्वर तुम्हालाही ते प्रयत्न करावे लागतील या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वाघिलवाडा संघाने एक उच्चांक गाठला सावळे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. पण टॉप 4 मध्ये मांडा संघ त्या ठिकाणी पोहोचला. इथे आपण पाहिलं टॅपिंग क्रिकेट. एका टप्प्याने बॉल चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान राजा कोळी त्या ठिकाणी पोहोचतील. 1 रन मात्र मिळेल. आता शेवटचे बॉल 22 विजयासाठी 65 रनची गरज. म्हणजे एका खेळाडूला खरं तर इथे गेअर बदलावा लागेल. आक्रमण करावं लागेल. एखादी मोठी इनिंग त्यांना साकारावी लागेल. 30+ रन जर का एका फलंदाजाने झटपट केल्या तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि ते प्रयत्न फलंदाजांना करावे लागतील. धीम्या गतीचा बॉल ऑन साइड मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल रन मिळेल. कोणत्याही प्रकारचा दबाव प्रेशर त्या ठिकाणी वाढणार नाहीये दिघोडे संघावरती. कारण आता टार्गेट प्रचंड मोठा आहे असं म्हणता येईल. खरं तर दिल्ली अभिबी दूर आहे आणि खरं हे अंतर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला सिंगल डबल नाही तर मोठ्या फटक्याने डील करावी लागेल. या मॅचच्या दरम्यान मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. इथे बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. प्रॉपर टायमिंग झाला आणि या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन. चौकार. प्रचंड गतीने टाकलाय. शरीरामध्ये आढळतो. लाऊड हफी झाली लेग बिफोर विकेट साठी. पण तो हाईट फॅक्टर हे देखील तेवढंच महत्वाचं. कारण चेंडू आपण जर पाहिला थाय पॅडला लागलाय आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. टार्गेट आपण जर पाहिलं तर तब्बल 76चा. अजूनही 60 रनची गरज. येणाऱ्या काही बॉलमध्ये गावठाण टीमला शफल झाले होते. वेगवान बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. अजून एक यॉर्करचा प्रयत्न आपण पाहिला या षटकामध्ये. इथे आल्या फक्त 6 धावा. सेकंड ओव्हरमध्ये 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती. म्हणजे येणारे 3 षटक 18 चेंडूमध्ये आता 60 रनची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये गावठाण टीमला. कदाचित सेकंड स्पेल आयुष कोहलीकडे देखील येऊ शकते आणि त्या अनुषंगाने निवृत्तीला मागे ठेवलं आणि पहिलं षटक टाकणार निवृत्ती. त्याने 10 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये आयुषने फक्त 6 दिल्या. परंतु तिसरा फ्रेश बॉलर आयुषच्या नंतर आपण पाहता या ठिकाणी क्रिश कोळी मैदानामध्ये आलाय. समोर अंकुश टकले. अभी नाही तो कभी नाही. मोठे फटके खेळावे लागतील या मॅचच्या दरम्यान. यॉर्क टाकला बॉल. प्रॉपर यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. अॅक्युरेसी तुम्ही या चेंडूमध्ये पाहिली. वाईड लाईनच्या अगदी आतून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आला. इथून जेवढे डॉट बॉल होतील तेवढा प्रेशर हा खरं तर वाढेल गावठाण संघावरती. आणि जर का मोठे फटके आले तर मात्र हा प्रेशर रिलीज तुम्हाला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइड मध्ये पॅरल स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चाललाय. 1 बाउन्स इनटू द रोप आणि इथे मात्र आला हा चौकार.
56 रनची गरज आहे मैदानामध्ये 16 चेंडूमध्ये येणारे 16 बॉल आणि 56 रनची गरज असेल ती म्हणजे गावठाण टीमला क्षमता आहे या खेळाडूंकडे. अंकुश आणि भूषण जर का शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले तर या धावांचा पाठलाग देखील केला जाऊ शकतो. आणि काल आम्ही खरं एक इतिहास पाहिला. संदेश पाटील 24 इव्हेंटचे सर्व सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्यांनी काल पाले नाईट मध्ये मारले आणि 83 धावांचं लक्ष्य 4 षटकामध्ये उभं केलं. परंतु सामना शेवटच्या बॉलवरती आला. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना नेरे संघ पराभूत झाला. त्या ठिकाणी शंकर जाधवनं दिलेलं प्रत्युत्तर आपण पाहिलं. इथे देखील एखादा चांगला प्रत्युत्तर मिळाला तर या धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो. परंतु इथे आणखीन एक यॉर्कर क्रिश कोळीच्या माध्यमातून आपण पाहता. दिघोडे गावाला क्रिकेटची वेगळी परंपरा आहे आणि या गावातील हे सर्व यंगस्टर सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देत असताना यॉर्कर आपण पाहिला. या ठिकाणी क्रिशच्या माध्यमातून शेवटचे 15 बॉल विजयासाठी 56 रनची गरज मैदानामध्ये गावठाण टीमला. अंकुशसाठी वेगवान बॉल होता. लाईन मिस केली डाव्याच्या बाहेर. पंच सांगतायत व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता शेवटचे बॉल असतील 15 विजयासाठी 55 रनची गरज. 15 चेंडू आणि 55 धावा असं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. षटकान खरं प्रत्येक बॉल मागे मोठ्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करायचे. त्यामुळे मोठे मोठे जर का फटके आले जास्तीत जास्त जर का षटकार आले तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. तो प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांना अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये हा फटका सजवलाय. आयुष त्या ठिकाणी पोहोचतील. चेंडू खाली फक्त सिंगल रन मिळेल. या बॉलवरती बॅटिंग करताना गावदेवी गावठाण टीमला आता कॅल्क्युलेशन आपण पाहताय मैदानामध्ये 14 चेंडू आणि 54 रनची गरज. शेवटचे 14 बॉल 54 धावा मैदानामध्ये कराव्या लागतील. गावदेवी गोट आयोजित आपण पाहिलं आमदार ट्रॉफी चेंज द गेम मोडवली संघाच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक भिंगारी संघाने शेवटच्या 2 षटकामध्ये केले होते 54. हा इतिहास आपण पाहिला गतवर्षीचा डे स्पर्धेमधला. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी अंकुश आणि भूषणचा. सिंगलने मात्र एंड बदलला. आता शेवटचे बॉल 13 विजयासाठी 53 रनची गरज. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी या उक्तीप्रमाणे तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये या वर्तमान स्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आपण पाहता संघर्ष करावा लागेल. प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्हाला इथे बॅटिंग करावं लागेल. फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. सुमित मात्र चर्चेमध्ये राहिला खेळाडू. आज खरं तर सलामीवीर म्हणून त्याची नियुक्ती होती. ओपनर हा खेळाडू आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग आपण पाहिली. या ठिकाणी इथे रन नाही. आता शेवटचे 12 बॉल विजयासाठी 53 रनची गरज. मोठा फरक आहे चेंडू आणि धावांमधला. हा फरक आता खरं तर कंप्लीट करताना प्रचंड घाम गावावा लागेल गावठाण टीमच्या खेळाडूंना. सेकंड स्पेलसाठी पुन्हा एकदा आयुष कोळी मगाशी प्रेडिक्शन केलं. तिसरा फ्रेश बॉलर वापरला याचा अर्थ आयुषने सेकंड ओव्हर चांगली टाकली होती त्याच्यावरती विश्वास. तो मात्र सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय. या 4थ्या षटकामध्ये 12 बॉल 53 चं टार्गेट. नेक्स्ट मॅच मोहो विपक्ष रोंजन. चला ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या टीमला विनंती राहील आपण आपला निर्णय कळवा आणि लगेच पुढच्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. या मॅचच्या नंतर इथे एक त्रिफळा चीज झालाय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅटच्या मधून बॉल चाललाय उजव्या यष्टीला चाटत विकेट किपरच्या दिशेमध्ये खेळाडू झालाय त्या ठिकाणी त्रिफळा चीज भूषण. खरं तर गावठाण संघाचं मी विशेष कौतुक करेन. चला आमचे वहालचे सर्व आमचे पाडेराके रोशनबाई चला मोस्ट वेलकम. सर्व त्यांचे सहकारी त्यांचा आपण करूया स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. खरं तर मी मगाशी उल्लेख केला ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले यांचा. त्यांनी सांगितलं स्पर्धेला गालबोट लागता कामा नये. आम्हाला दिलेली वेळ आम्ही जरी कमी खेळाडू असलो तरी आम्ही मैदानामध्ये उतरू आणि या आयोजकांना सहकार्य करू. हे देखील त्यांचं विशेष महत्त्वाचं योगदान राहिलं. जरी कमी खेळाडू होते तरी देखील आकाशने सांगितलं आम्ही या स्पर्धेमध्ये आलो खेळण्यासाठी कारण स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये. कारण ते देखील स्वतः चांगले आयोजक आहेत आणि त्यांनी दिलेलं सहकार्य त्या सहकार्याबद्दल त्यांचा आम्ही संपूर्ण तुरमाले ग्रामस्थांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. यावेळेस देखील आपण पाहिला एज लागले बॉल मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चालला आणखीन एक खेळाडू. मुन्ना जादूगर घनश्याम भाई यांचे इथे आगमन. अगदी कमी वयामध्ये भरपूर चांगली त्यांनी छाप सोडली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असा खेळाडू
सध्या आपण पाहिला खरं उल्वा नोड विभाग प्रीमियर लीग एक जबरदस्त आयोजन, कालची पहिली रात्र आपण पाहिली, जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा उल्वा नोडमधील सर्व खेळाडूंना मात्र या ठिकाणी एक चांगलं प्लॅटफॉर्म. नवीन फलंदाज आकाश संचित, यंगस्टर संचित मैदानामध्ये दाखल झालाय. 10 चेंडूचा खेळ बाकी आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 53 रनची गरज, शेवटचे 10 बॉल आणि 53 धावा असं समीकरण. अकुट टप्प्याचा बॉल शॉट आर्म पूल केलाय, फटका चांगला होता, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पण पाहिलं. सिंगल रन आली. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर शेवटचे 9 बॉल विजयासाठी 52 रनची गरज, म्हणजे प्रत्येक बॉल होती षटकार. 8 षटकार आणि एखादा चौकार आला तरी चालेल, परंतु कोण मारेल हा एक मोठा प्रश्न आहे. अंकुश मैदानामध्ये सिंगल आली, धावफलकामध्ये बदल होईल आणि अजूनही आपण पाहिला 9 चेंडूमध्ये 52 रनचं समीकरण. इथे देखील आपण पाहिलं हा फटका ऑफ ड्राईव्ह केला, बॉलला कट केलाय, पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल चालला, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सुमित कडून चर्चेमध्ये राहील, आज निवृत्ती आहे त्या ठिकाणी. 1 रन आली. आता 8 चेंडूमध्ये तब्बल 51चं समीकरण. औपचारिकता या मॅचची शिल्लक राहील असं म्हणावं लागेल, कारण टॉपरचे खेळाडू झटपट बाद झाले. आज करण नाहीये टीम मध्ये, प्रमुख खेळाडू प्रमुख फलंदाज टीम मध्ये नाहीये, त्याचं ही प्रेशर. मिस टायमिंग फटका, आयुष फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय आणि इथे मात्र कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद होतोय. संचित हा अजून एक फलंदाज. तुम्ही पाहता आमच्या आयोजकांचे खूप निकटवर्तीय विलास जाधव यांचे खूप जवळचे मित्र तुम्ही पाहताय. रोशनजी पाटील साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यानंतर त्यांच्या समेत तुम्ही पाहता न्यू स्टार वहाल संघाचे 2 अगदी दमदार जर आपण पाहिलं तर नवीन खेळाडू आहेत, यंगस्टार आहे. चांगला खेळ घनश्यामचा आपण पाहिलाय, तो घनश्याम आणि मग त्यांच्या समेत गौरवला तुम्ही पाहताय आणि ते इथे उपस्थित झाले. त्यांचा मी स्वागत करतो या विघ्नहर्ता ट्रॉफी 2024 ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू. नवीन खेळाडू आकाश ओमकार, येस, डिफेन्स केला बॉलला आणि रन नाहीये. बघा खरं तर हे शाळेतील खेळाडू आहेत, आज शाळा सोडून मात्र ते संघामध्ये जॉईन झालेत आणि त्यांना घेऊन आले आकाश. खरं तर क्रिकेटच्या अगोदर त्यांचं शैक्षणिक क्षेत्र फार महत्वाचं, करिअर महत्वाचं आहे, परंतु आज टीममध्ये खेळाडू कमी होते त्यामुळे त्यांना इथे संधी मिळाली. कमी वयामध्ये खरं तर गावठाण संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये त्यांना संधी मिळाली, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज केवल कोळी. केवळ कोळी यावेळी आपण पाहता अंतिम षटकामध्ये आला. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु मैदानामध्ये अंकुशला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची एक नामी संधी आहे. खरं तर मोठ्या मार्जिनमध्ये पराजित होण्यापेक्षा आपण नक्कीच चांगली फलंदाजी करत मात्र इथे आपली गुणवत्ता सिद्ध करूया, या ईर्षेने खेळावं लागेल. इथे देखील आपण पाहिला संघर्ष नाही आहे, डॉट बॉल आलाय, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नेक्स्ट मॅच असेल मोहो विपक्ष रोहिंजन. चला दोन्ही टीम सज्ज राहा पुढच्या लढतीसाठी. मी 11 मोहो संघाचे यशस्वी पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर. या आपण व्यासपीठावरती इनसाइड आउट हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, सीमारेषाच्या पलीकडे 4 धाबा येतील या बॉलच्या माध्यमातून. खरं तर आपण पाहिलं फटकाच्या माध्यमातून गावठण टीमला फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण करता दोन्ही संघ. अगदी व्हाईट बॉल कॉल, डाव्याच्या बाहेर चालला गणेश बाविस्कर सर घाटकोपर, त्यांचा इशाराला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, सामना अजूनही संपलेला नाहीये, प्रतीक्षा करावी लागेल, परंतु 99.99% मायनर 1% हा खरं तर आपण पाहिला गावठाण संघाच्या बाजूला रिझल्ट. यॉर्क करायचा होता भन्नाट, फास्ट अँड फ्युरियस बॉल आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. कोणत्याही प्रकारचा संघर्ष गावठाण संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळालेला नाहीये आणि त्याचं हे दडपण प्रेशर तुम्ही पाहताय गावठाण संघावरती वाढताना पाहायला मिळालं. 30 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. आणखीन एक डॉट बॉल प्रतीक्षा करतायत या मॅचच्या दरम्यान आणि खरं तर आपल्या संघातील एखादा नवीन खेळाडू यंगस्टर तुम्ही त्यालाही स्ट्राईक देऊ, त्याचा देखील कॉन्फिडन्स तुम्ही वाढवू शकताय. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तो खेळाडू देखील तुम्हाला चांगली साथ देईल आपल्या टीमच्या माध्यमातून. भविष्यामध्ये आपण त्याच्याकडे देखील पाहूया, चांगलं योगदान तो देखील देईल. ओमकार त्याला मात्र इथे स्ट्राईक मिळाली, सिंगल आली. सिनियर खेळाडू अंकुश मैदानामध्ये आहेत आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत मैदानामध्ये दिघोडे संघ. 5005 लकी नंबर. त्यामुळे लो फुल टॉस टर्न केला बॉलला मिड विकेट मध्ये आणि हा सामना या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय मोठ्या मार्जिनने
जय माता दी दिगोडे या संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम गावठाण. परंतु आकाश तुमच्या संपूर्ण संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण अगदी वेळेवरती ते रिपोर्टिंग झालात आणि इथे मात्र आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच क्रिश